दुस्तैरीनं तरतेच रात. वाईटातील वाईट माणसं संतांच्या संगतीत येऊन सहज तरून जातात. म्हणून शहाण्या माणसांनी अतिप्रयत्नपूर्वक संतांची संगती करावी अशा पद्धतीचा आदेश शास्त्रकारांनी दिलेला आहे. परंतु जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रथमदर्शनीची शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता संगती केली पाहिजे, परंतु आतापर्यंतचा अनुभव असा आहे, धरू दादा संग तवतो होय बाधक अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग. धरो जाता संग तवतो होय बाधक. आणि त्यापेक्षा महत्वाचा भाग आहे संगतीचा परिणाम होतो. हे जरी सत्य असलं तरी मला एका वाक्यात तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. मानवी जीवनावर सत्संगतीचा प्रभाव अधिक आहे का कुसंगतीचा प्रभाव अधिक होतो? कुसंगतीचा प्रभाव अधिक होतो, सत्संगतीचा नाही. मला विठोबा रखुमाईच्या वेळेला माझ्या गळ्यामध्ये एक नाही 2 हार टाकले गेलेत. फुलाचे हार होते, आता मी ते विनेकरांच्या गळ्यात टाकलेत. आता फुल म्हटलं की त्याला सुगंध असणारच, प्रश्नच नाही. पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, विनेकरांच्या गळ्यामध्ये जो फुलाचा हार आहे त्याचा सुगंध समोर बसल्या कोण्या कोण्या माणसाला इथे त्यांनी सांगावं फक्त की महाराज आम्हाला सुगंध येतोय म्हणून? का नाही येत? विनेकरांच्या गळ्यात आहे त्यांना तरी येतो का त्याचा सुगंध? त्यांना येत नाही. सुगंध घ्यावा लागत वाटत असेल तर ते नाकाला लावावे लागतील, तेवढा त्याचा सुगंध येईल. का? सुगंध आहे त्याच्या प्रभावाचा विचार मर्यादित. याच्या उलट बोलतोय मी. 4 दिवसाच्या अगोदर पासून जर आप्याताप्याच्या गोनापूरच्या मध्ये एखादं जर जनावर मरून पडलेलं असेल आणि अशी जर वारा सुटलत ना तर त्याचा जो दुर्गंध आहे तो तुमच्या कीर्तनात तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल की नाही? जसं रजिस्टर पोचपावती सहित असलेलं पत्र पोस्टमन घरी घेऊन येत असताना शाळेतल्या पोट्याजवळ देत नाही, खिडकीतून टाकत नाही, दरवाजातून टाकत नाही, त्या घरमालकाची सही घेतल्याशिवाय तो जात नाही. त्या पद्धतीने तो दुर्गंध तुम्हाला मंडपापर्यंत शोधत येईल आणि इथं येऊन हजेरी लावून तो निघून जाईल अशा पद्धतीचं होईल. कारण तो दुर्गंध आहे. प्रभाव सुगंधाचा कमी आहे, दुर्गंधाचा अधिकही नसेल. लक्षात आलं तर व्यवहाराचं दृष्टांत सांगतो पहा. म्हणजे लक्षात येईल. एक शेतकरी होता, विशेषत्वाने माळकरी होता आणि तो बँकेमध्ये गेला. आणि बँकेमध्ये गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या अकाउंटला 2000 रुपये जमा झालेले होते. PM किसान मधून आले असतील ते. आता माळकरी होतात, त्याने विचार केला आपल्या प्रयत्नाशिवाय अपेक्षेशिवाय हे 2000 रुपये आलेले आहेत. पैसा किती आला तर खर्चात जातच असतो. मग काय करायचं 2000चं? म्हटले 2000ची गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक कशात करणार? काय सोनं घेणार? 75च्या वर भाव चालले सोन्याचे. मग काय शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणार? काय करावं? त्यांनी 2000 रुपये काढलेत, 2000 रुपये खिशात घेतलेत आणि मार्केटमध्ये आला. मार्केटमध्ये आल्यानंतर त्याला असं दिसलं 2 ॲल्युमिनियमचे डबे विक्री करतात तिथे होते. त्याला विचारलं, म्हटले हो का हो, कसे दिले? म्हटले 700 रुपयाचा एक आहे. म्हटले 2 द्या. 7 दोन्ही 1400 रुपये गेले. 2 डबे विकत घेतले. 600 रुपये त्याच्या खिशात शिल्लक होते. म्हणजे घरी 2 डबे रिकामी नेल्यापेक्षा काहीतरी त्याच्यात न्यावं आणि म्हणून मग त्याने तूप विकत घेण्याचा निर्णय घेतला. एक तूप विक्रेता त्याला दिसला, हा गेला त्याच्याकडे आणि त्याला विचारलं, म्हटले भाऊ काय भाव दिलं तूप? नाही का, तुपाचे भाव काय तुमच्या गावात? मलाही विकत पाहिजे नाही, तुम्हालाही विकायचं नाही, गणिताकरता घेतोय फक्त. कारण महाराज लोकांचं वैशिष्ट्य आहे, त्यांना भाव कशाचे माहीत नसतात. कारण फुकटचं काय त्याला स्वस्त महाग काय हे कटकटच नाही. आम्हाला भाव जास्तीत जास्त डिझेलचे माहीत असतात. आम्हाला ते गाडीत टाकावं लागतं, ते काही कोणी देत नाही. रुपये पाहता लोचनी म्हटल्यानंतर त्याला रुपये पाहता लोचनीच लागतात. त्याच्यामुळे मग डिझेलचे भाव माहीत असतात तुम्हाला. आणि म्हणून मग त्याने 550 रुपयाचं तूप विकत घेतलं. एक डबा भरला. 550 रुपये संपले. 50 रुपये शिल्लक राहिले. एक डबा शिल्लक राहिला. म्हटले तो तरी रिकामा कशाला न्यायचा? समोर गेला एक रॉकेल विक्रेता होता, घासलेट. 1 लिटर घासलेट विकत घेतलं. घरी आला आणि घरी आल्यानंतर जेवण करण्याकरता बसला. जेवण करण्याकरता बसल्यानंतर त्याने कुठेतरी ऐकलं असावं, नाथ महाराजांनी एकनाथी भागवतामध्ये लिहिले, भूताकृतीवीन भोजन. जेवण करत असताना जेवण करणाऱ्याने त्याच्या अन्नाची शुद्धी व्हावी असं जर त्याला प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याने रोजच्या जेवणामध्ये निदान 1 तोळा तरी तूप खाल्लं पाहिजे. ते गावरान गाईचं, गावरान म्हशीचं, टाटाच्या म्हशीचं नाही. म्हणजे डाळला चालत नाही. निदान आपल्या अकोला जिल्ह्यात तरी अजून बरी परिस्थिती आहे. आता मी सध्या बुलढाणा जिल्ह्यात कार्यक्रम करतो आहे, त्या ठिकाणी सर्रास डालडा वाढतात, मोठ्याने तूप 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 म्हणून कल्ला करतात त्या पंक्तीमध्ये आणि वगराळीच वाढतात तूप 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 तूप. शुद्ध डालडा असतो. डालडा एरवी खाण्याचा पदार्थच नाही. वैकुंठ रामचंद्र महाराज नागपूरकर म्हणायचे, इधर से पळे तो भी डाल, उधर से पळे तो भी डाल, मतलब होता है डाल, नहीं लाने का तो भी लाते है, इसी का नाम डालडा है. तू कुणीकडून वाचा, उलटा होतच नाही. इकडून वाचला तरी डालडा आणि तिकडून वाचला तरी डालडा. उलटा होतच नाही. झालं तर खाणाऱ्याला उलटी होते, तो शब्द उलटा होत नाही. ते नाही, गावरान तूप 1 तोळा तरी खाल्लं पाहिजे रोजच्या जेवणामध्ये. अन्नाची शुद्धी आहे. लोक म्हणतील महाराज लोकांना काय लागते सांगण्याकरता धरली जिबकी लावली ठडूला, रोग येत तिला तूप कसं काय शक्य आहे? ज्याला शक्य नसेल त्यांनी महाराज झालं पाहिजे. सांभाळण्याची जबाबदारी पठ्ठ्याची.
कोणाकोणाची तयारी आहे बसा आमच्या गाडीमध्ये का कसं म्हणजे किती काही महाग हो काय अडचणीचं नाही मग त्याला आठवलं नाही रोजचं निदान आज आणलेलं आहे एक तोळा तूप खावं म्हणून त्याच्या पत्नीला सांगितलं जागा म्हटली त्याची पिशवी ना बाजाराची त्याच्यात जे 2 डबे आहेत त्या 2 डब्यापैकी एका डब्यामध्ये तूप आहे 1 चमचाभर तूप घेऊन येत आता ती गेली ती सामान्य नव्हती ती होती 14 जानेवारी तुमच्या लक्षात आलं असेल ती घाई गेली पाहत कोणीकडे होती चालत कशी होती 1 चमचा घेतला त्या डब्यात ठेवला आणि मग तिच्या लक्षात आलं की ज्या डब्यामध्ये आपण चमचा टाकला तो डबा तुपाचा नाही घासलेटचा आहे ते घासलेट पुन्हा त्या डब्यात टाकून दिलं तोच चमचा घेतला आणि तुपाच्या डब्यात घातला काय झालं शेन 550 रुपयाचं आणलं होतं काय झालं शेन धिंगाणा झाला धिंगाणा 550 रुपयाच्या तुपाचा कोणी केला अहो चमच्यानी आतापर्यंतचे जितके धिंगाणे झाले असतील तितके सगळे चमच्याचे माझ्या बोलण्याचा कल लक्षात आला असं गृहीत धरतो सगळे ठिकाणी जे केलेत ते चमच्यानीच केलेत मला मान्य आहे तुमचं चमच्यांशिवाय भागत नाही तुम्ही चमचे खुशाल वापरा पण विनंती एवढीच आहे ज्याच्यातले चमचे त्याच्यात ठेवत जा याच्यातला चमचा त्याच्यात गेला की धिंगाणा झाला मग क्षेत्र राजकारणाचा असो प्रपंचाचा असो की परमार्थाचा असो मग याच्या उलट मला बोलायचं आहे त्या बाईला पाहिजे होतं 1 चमचाभर रॉकेल घाईघाई गेली तिने चमचा टाकला तो तुपाच्या डब्यात गेला चमचाभर तूप काढलं तिने विचार केला ही या डब्यात पुन्हा टाकायचं नाही तिने ते चमचाभर तूप घासलेटच्या डब्यात टाकलं मला आता प्रश्न विचारायचा आहे घासलेटचं काय बिघडलं घासलेटचं काहीच बिघडलं नाही का नाही का त्या अगोदरच इतकं बिघडेलं आहे की त्याचं तूप काहीच बिघडू शकत नाही बिघडते ते तुपाचं फक्त तसं संगतीचा परिणाम होतो तो चांगल्या माणसावर वाईट माणसावर संगतीचा परिणाम होत नाही किंबहुना त्याचा प्रभाव कमी असतो आणि इथं जगद्गुरु तुकोबाराय उलट सिद्धांत मांडताना दिसतात दोषी विष्णुदासी आपुल्या संगती पुनीत केले मोठमोठाल्या दोषांना विष्णुदासांनी केवळ आपल्या संगतीत ठेवून काय केलं तर पुनीत केलं मग कोणीतरी जगद्गुरु तुकोबारायांना विचारलं असं महाराज अशा त्या दोषांना या विष्णुदासाने आपल्या संगतीत ठेवून पुनीत केलं असं तुम्ही म्हणता मग त्या दोषांचा प्रभाव यांच्यावर न पडता यांचा प्रभाव त्यांच्यावर का पडला याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्यांच्याकडे वाकड्या नजरनी पाहण्याची कोणाची ताकद आहे आता अलीकडच्या काळामध्ये असा शब्दप्रयोग गटारात पडलेले बेवडे करतात आपल्याकडे पाहण्याची कोणाची हिंमत नाही अरे आपल्याकडे पाहण्याची कोणाची हिंमत नाही इच्छा म्हणत झाले का बेवड्या तुझ्याकडे कोण पाहणार आहे अशी दरपुक्ती नाही जगद्गुरु तुकोबारायांची तुकोबाराय म्हणतात कोण पाहे तयाकडे आणि स्पष्टीकरण देतात का हे कोण आहेत वीर आहेत कोणाचे विठ्ठलाचे आहेत आणि कसे आहेत गाढे आम्ही विठ्ठलाचे वीर पुढो कळीकाळाचे शिर तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीर गाडे काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतसे तुका म्हणे काळे काळे केले तोंड प्रकाश अखंड देखून या कळीकाळावरी घातली कास एक एकाहुनी लागतील तितके प्रमाण मला देता येतील काळाची सत्ता नाही ते घटका वैकुंठ नायका आठविता त्याच्यावर काळाची सत्ता सुद्धा नाही ज्यावेळेला तो पांडुरंगाचा भक्त विठ्ठलाचा भक्त भगवंताचं चिंतन करत असतो म्हणून कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाचे गाढे आणि सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यांचं अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके कितीही अशुभातलं अशुभ जरी त्याच्याकडे गेलत ना तरी ते अशुभ न राहता ते अशुभ शुभामध्ये परिवर्तित होत असतं उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एक माणूस रस्त्याने चाललेला होता तो सुतार समाजाचा होता तुमच्याकडे लाकडी काम करतात त्याला सुतारच म्हणतात ना हा सुतार समाजाचा होता ऑनलाईन असेल हातात मोबाईल होता रस्त्याने चाललेला होता आणि रस्त्याने चाललेला असताना एक निंबाची डांग त्याच्या डोक्याला लागली त्याला रागच आला तो त्या निंबाशी बोलायला लागला ए म्हटली निंबा इथं काय वाकडेपणा दाखवतो काम ठेवर ये फक्त काम ठेवर पा तुला सरका करतो की नाही आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आमच्या घराला खिडक्या दरवाजे जे काही बसवलेले असतात त्याच्या ज्या पाटल्या आहेत त्याचे जे लाकडं आहेत ते सगळे सरकेच होते का हो नाही लाकूड वाकडं तिकडच असतं झाड वाकडं तिकडच असतं
परंतु ते कितीही वाकडं तिकडं असू द्या, ते एकदा का त्या सुताराच्या कामठ्यावर गेलं रे गेलं की ते अगदी तासून 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 त्याला काय केल्या जाते, सरळ केल्या जातात. मग प्रश्न असा आहे, एखाद्या सामान्य सुताऱ्याच्या कामठ्यामध्ये जर लाकडाला तासून सरळ करण्याची व्यवस्था असेल तर आमच्या संतांचा कामठा काय त्याच्यापेक्षा कमजोर आहे का? त्यांच्या कामठ्यावर गेलं रे गेलं की ते अगदी सरळच होतात. तुम्हाला काय वाटतं हे लाकडं माझ्या सहित म्हणतो मी, नुसते यांच्याकडे हात नाही करत, हे जे उभे दिसतात हे काही सगळे चांगले होते का? नाही. संगतीचा परिणाम होतोच, पण कुठल्या तरी साधूच्या, कुठल्या तरी संताच्या, कुठल्या तरी शिबिराच्या, कुठल्या तरी संस्थांच्या, कुठल्या तरी आश्रमाच्या कामठ्यावर हे गेले असतील आणि त्याचा परिणाम आज ते कीर्तनात उभे आहेत. नाहीतर आज बऱ्याच लग्नाच्या तिथी आहेत ते डीजे समोरही असते, ते त्या ठिकाणी नाचायलाही असते, आज कीर्तनात आहेत. याचं कारण आहे ते कोणाच्या तरी कामठ्यावर गेलेले आहेत. आणि संतांची सगळ्यात मोठी उपलब्धी आहे, जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते. तुका मने खळ, तुका मने खळ, होती क्षणेची निर्मळ, निर्मळ. जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते, जावोन या मळ वाळवंटी नाचते. जगद्गुरु तुकारांचा तुका म्हणे खळ होती क्षणीची निर्मळ, जाऊन या मळ वाळवंटी नाचते. इकडचा प्रसंग आहे पहा, जे जुने म्हातारे त्यांच्या कदाचित लक्षात येईल. आपल्या विदर्भात जुन्या काळामध्ये एक भिकाभोई नावाचा तमासगीर होता, भयंकर प्रसिद्ध तमासगीर होतात. आणि आपल्याकडच्या यात्राही सध्या तमाशाच्याच होत्या सगळ्या. नरसिंह महाराजची यात्रा 1 महिनाभर तमाशा, अरुणमोचींची यात्रा तमाशा, बैरमची यात्रा तमाशा, हे तमाशासाठीच प्रसिद्ध यात्रा होत्या. नवे नवे वारकरी संप्रदायातले नामवंत कीर्तनकार सुद्धा पूर्वाश्रमीचे तमासगीर होते. रामचंद्र महाराज नागपूरकर ते दंडारीचा कार्यक्रम करायचे, अमृत महाराज नरखेडकर काही दिवसपर्यंत त्यांनी सुद्धा त्याच्यात काम केलं. नवे नवे ती लपक वगैरे म्हणून सुद्धा दाखवायचे की अरे तुम्ही काय लेखू गाता, अरे मी तर त्याच्यातलाच आहो, मला फार चांगल्या पद्धतीने ते गाता येतं. आणि म्हणून त्या भिकाबोयाच्या तमाशाला लाखांनी लोक एकत्रित यायचे. एक कुटील माणूस भिकाबोयाकडे गेला आणि त्या भिकाबोयाला सांगितलेले का काय तू कोल्हापुरात तमाशा करत, अंबिकापुरात तमाशा करत, आपात आपुतीत करत, काय पडलेलं या गावांमध्ये? तमाशाच करायचा असेल तर कोल्हापुरात केल्यापेक्षा पंढरपुरात कर. आणि पंढरपुरातल्या वारकऱ्यांना जर जिंकलत ना, अरे तुला जगज्जेता होण्यापासून कोणी अडवू शकणार नाही. माणसाला प्रसिद्धीची हाव असते. आषाढी वारीला नाही तो कार्तिकी वारीला पंढरपूरला गेला. आपण आषाढी जाणारे लोक, आषाढीत सगळे कार्यक्रम मठात असतात, कार्तिकीचे सगळे फळ वाळवंटात असतात. वाळवंटामध्ये आता आपण विदर्भातून जाता जाता तो दगडी पूल लागतो, त्याच्या डाव्या बाजूला दिंडीरवन नावाचं एक वन आहे. त्या दिंडीर वनात त्याला जागा मोकळी दिसली, त्यांनी तिथं तमाशाचा फळ दिला. चांगले चांगले गाणारे, चांगले चांगले वाजवणारे, लाऊडस्पीकर सुद्धा चांगला नेला. आजही परिस्थिती जवळपास पंढरपुरातली अशीच आहे. लाऊडस्पीकर चांगले फक्त वाळवंटातलेच असतात. फळावरचे लाऊडस्पीकर तसेच आहेत, पिढीतात 3 किलोमीटरवर माईक आणि 4 किलोमीटरवर महाराज, आणि तिथून मग त्यांची ती पद्धती चालू असते. त्यांचा लाऊडस्पीकरचा अजूनही संबंध नाही. पण वाळवंटातले लाऊडस्पीकर पहा, टाचणी पडेल तरी आवाज येईल का? तिथलं कीर्तन 2 तासाचं नसतेच. त्यात कीर्तनाकरता घड्याळ नाही, त्या कीर्तनाकरता एक थैली असते, ते माईकला असे अडकवलेले असते कंबर एवढी उंचीत. आणि ती थैली जोपर्यंत भरत नाही कशाने, नोटानी, तोपर्यंत कीर्तन थांबत नाही. कोणी 10 रुपये आणले की धन्य माता पिता तयाची या, पोराने आणली की आईचा पुत्र देई गोंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा, आणि मुलीने आणली की कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा. बस हेच प्रमाण. कीर्तनकार थकला की बदलला, दुसरा उभा राहते आणि तिथून पुढे चालू. मग अशी परिस्थितीत मी यांनी ते आणलं तर ते वाजवण्याकरता सुरुवात केली. आता कीर्तन वाळवंटात होते, कीर्तन चालू झालेले होते. तुम्हाला काय वाटते, पंढरपुरात जी काही लाखांनी यात्रा भरते ती सगळे हाळाचे वारकरी असतात का? नाही. त्याच्यात 4 प्रकार आहेत, काही हौशे, काही नवशे, काही धवशे आणि काही गवशे. हौशे म्हणजे हौशे हौशेन जाणारे. पंढरपूरची यात्रा जत्रा खूप मोठी भरती म्हणतात. हो, जत्रा नाही रे, ते यात्रा आहे. जत्रा आणि यात्रेत फरक आहे. जत्रा या शब्दाची व्याख्या आहे जात राहा, ती जत्रा. या आणि तरा, तिचं नाव यात्रा. जी आल्यानंतर आलेल्या माणसाला तारण्याची क्षमता ठेवते तिचं नाव यात्रा. म्हणजे यात्राच पाहायला जातात फक्त. लोक आम्हाला विचारतात, महाराज पंढरपूर
पंढरपूरला जात असता का? म्हटलं नाही, तू निश्चित तर जाऊ एखादं वर्षी. नाही नाही, तुम्ही तर जातच असाल कीर्तन करा म्हणून. मग तुम्ही पंढरपुरातला कैकाडी महाराजचा मठ पाहिला का? नाही. तनपुरे महाराजचा? म्हटलं नाही हो, इतके वर्षच गेलो पण मी अजून नाही पाहिलं. काय पाहिलं महाराज? तनपुरे महाराजचा मठ नाही पाहिला, कैकाडी महाराजचा मठ. म्हणजे हे इथून जाऊन तनपुरे महाराजचा, कैकाडी महाराजचा मठ पाहतात, आणि काही तर तिथं पंढरपुरात जाऊन अकबर टॉकीज मध्ये पंढरीचा पटेल पाहून येतात. विटेवरचा नाही दिसला तर टॉकीज मधला पाहतात. म्हणजे तिथं जाऊन काय करावं हे कळत नाही. हौश आहे. काही नवशे म्हणजे चंद्रभागेत आंघोळ करून ओल्या कपड्यानिशी कुंडली घाटावरून नामदेव पायरीपर्यंत साष्टांग दंडवत घालत जाणारे काही लयच धार्मिक असतात का? धार्मिक नसतात ते. त्यांनी देवाला नवस केलेला असते. देवा 5-6 वर्ष झाले फिरून राहिलो पण काही योग आला नाही. यावर्षी जर योग आला तर साष्टांग दंडवत घालतील, आणि अनायशे योगायोगाने जोडलं की ते नवस पूर्ण करण्याकरता जातात. काहींचं होऊन 5-6 वर्ष झालेले असते पण काहीच झालेलं नसते. मग ते देवाला म्हणतात, देवा यावर्षी जर हल्ला, मंडप नाही म्हणत मी, पाळणा म्हणत होतो, पाळणा जर हल्ला तर मी साष्टांग दंडवत घालतील, आणि त्याची इच्छा पूर्ण झाली की तो नवस करतो, खेळण्याकरता तिथं जातो. हे नवशे. काही दवशे म्हणजे एखाद्या मग चालना पंढरपूरला जातो नाही बाबा, दुसरा दायऱ्या गैऱ्याचं काम आहे का पंढरपूरला जाणं? त्याच्याकरता पुण्य लागते मागच्या जन्मातलं, त्याला पंढरपूर पाहायला भेटते. आणि कोणाला भेटते का? तुम्ही असं म्हणता का एसटी फुकट आहे म्हणून चालला पंढरपूरला? तसं नाही. यात्रा स्पेशल नाही. काढ रे बाळू आपली गाडी घेऊन जाऊ. आषाढ शुद्ध दशमीला गाडी घरून काढते, एकादशीला पहाटे पंढरपुरात पोचते. चंद्रभागेत पोचल्याबरोबर ड्रायव्हरला म्हणते गाडीचं तोंड घ्या अकोल्याच्या इकडे करून. पहिल्यांदा गाडीचं तोंड अकोल्याच्या इकडे, मग याचं तोंड पंढरपूरकडे. आणि पंढरपुरात गेल्यानंतर मग त्या वारकऱ्याला भेटते. तो म्हणते का झालं का तुमचं दर्शन? म्हटलं हो. किती तास लागले? म्हटले 48 तास. म्हणजे बापा इतका टाइम कोणाला आहे? 48 तास. लगेच त्याचे प्रमाण पाठ असतात. काय तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. बस म्हटले कळसाचं दर्शन घेतलं की आलं. एकादशीच्या दिवशी कळसाचं दर्शन घेणं इतकं सोपं आहे का? चेंगराचेंगरी, त्या परंपरेच्या मानाच्या दिंड्यांची नगर प्रदक्षिणा, त्यांनी धरलेले द्वार, त्यांनी धरलेल्या सोपला, त्याचे सोपदार, आणि ते शक्यच नाही. आणि मग लगेच त्याचं दुसरं प्रमाण पाठ असते. नाही कळसापर्यंत जाता आलं हरकत नाही. नामा म्हणे पांडुरंगा, आणि तुझे स्वरूप चंद्रभागा. देवा चंद्रभागा तुझंच स्वरूप आहे. चंद्रभागेचं दर्शन घेते, लगेच द्वादशी सोळाला घरी येते. त्याचं कारण आहे, कारण पतंग जरी पंढरपुरात गेला तरी धागा जर गोनापुरात असेल, गोनापुरातल्या धाग्यानं झटका मारला की पतंग निघाला पंढरपुरातून द्वादशी सोळाला घरी. हे धवशे. आणि काही गौशे म्हणजे जे गौशील ते घेऊन येतात. माणसं घेतात घोंगड्या, ह्या घेतात बांगड्या. हे गौशे असतात. जे गौशील ते आणतात. आणि किती कलाकार असतात तो. आम्ही दिंडीत भास्कर महाराजच्या पालखी सोहळ्यासोबत पायी चालतो. काही दिवसाचे मुक्काम आहेत, आमच्या हातचे लावलेले मुक्काम आहेत. तरी त्या गावात गेल्यानंतर ते गाव दिसत नाही. घर दिसत नाही. विचारावं लागतं का आमकाजीचं घर कुठे आहे? पण नवीन आलेले लोक पहिल्याच वर्षी दिंडीत येतात. 8-10 वाजता दिंडीचं कीर्तन संपते आणि असंच वातावरण तयार होते. लोडशेडिंग असते. तरी 10 वाजता त्या गावातलं कोणत्याही कोपऱ्यात असू द्या दुकान पता लावून येतात. ते दुकान लक्षात आलं असेल तुमच्या. काय देवानी त्याला नाकं दिलेत. कुत्र्यापेक्षा घ्राणेंद्रिय सक्षम असतात. विचारत नाहीत, काही नाही, बरोबर पत्ता लावून येतात. तसे लोक ते कीर्तनात बसलेले होते आणि त्यांचे कान इतके तीक्ष्ण. ते टांग 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 वाजल्याबरोबर एक करता सगळे श्रोते त्या तमाशात जायला लागले. म्हणजे विठ्ठल तर कधी होते? हा माला आला ना आपला पंढरपुरात, हा घेऊ. आणि मग काय वक्ता तो वक्ताची नवी श्रोते नवीन. मी कीर्तन करून राहिलो दादा का? इतकं वातावरण खराब झाल्यानंतर सुद्धा मी कीर्तन करायची हिंमत दाखवली. त्याचं कारण आहे तुम्ही बसलेले होते म्हणून. आणि तुम्ही जर उठून गेले असते तर मी काय खंब्याला सांगितलं असतं का? म्हणून मग वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नवीन. श्रोते उठून गेले कीर्तनकारांनी. विठ्ठल जय जय विठ्ठल. त्यांनी विठ्ठल जय जय विठ्ठल केलं. एक कीर्तनकार सुद्धा तिकडे जायला लागले. आणि पुढं ते पुंडलिक घाट, त्याच्यानंतर कुंभार घाट, विप्रदत्त घाट, स्मशान घाट असे घाट आहेत तिकडे गोपाळपूरकडे. आणि त्या विप्रदत्त घाटावर धोंडोपंत दादांचं कीर्तन चाललेलं होतं. दादांचं कीर्तन रंगात आलं. दादांचं लक्ष इकडे गेलं. पाहिलं तर सगळे कीर्तन बंद होते. दादानी एका टाळकऱ्याला विचार म्हटलं काय कीर्तनाची वेळ संपली का रे? म्हटलं नाही महाराज संपली नाही. मग कीर्तन कसे संपले? त्यावेळेला त्यांनी सांगितलं, म्हटले महाराज कीर्तनाची वेळ नाही संपली, यांनी कीर्तन संपवले. त्याचं कारण आहे म्हटले लोक तमाशात गेले. दादा म्हटले कमाल झालं, चावडीवरच दरोडा पडला. हा पंढरपुरात तमाशा?
तुम्ही विठ्ठल विठ्ठलचं भजन घ्या म्हटले, मी जाऊन येतो तमाशामध्ये. विठ्ठल विठ्ठलचं भजन घ्यायला लावलं, दादाने दुपट्टा सोडला आणि दादा तमाशा. आता दादा आले दादा आले दादा आले म्हटल्यावर आपोआप लोकांनी रस्ता दिलात. कोणी दुपट्टा घेतला तोंडावर, कोणी दोन्ही पायाच्या मधात मुंडकं खुपसलं, कोणी रेतीत तोंड खुपसलं. म्हटले दादांना जर आपण तमाशात दिसलो तर आपली गय नाही. दादा सरळ स्टेजवर गेले आणि वातावरण स्तब्ध झालेलं होतं. लोकांना असं वाटत होतं की दादा भिकाबोयाच्या पाठीत मारतात एखादा बुक्का, नाहीतर त्याच्या कानाखाली आवाज काढतात, पण ते दादा होते. दादा गेलेत आणि भिकाबोयाच्या पाठीवर थाप दिली शाबासकीची आणि त्या भिकाबोयाला सांगता, शाबास श्री माझ्या पट्ट्या, एवढ्या अश्लील वाणीने तू एवढा मोठा समाज आपलासा केला. तू जर संत वाङ्मयाचा अभ्यास केलात ना तर जगत जिंता नाही, तुला त्रैलोक्य विजयी होण्यापासून कोणी अडवणार नाही. हे वाक्य ज्यावेळा दादांच्या मुखातून निघालं, दोन्ही हाताने तबला पेटी चाटी सगळं फोडून टाकलं. दादांचे पक्के पाय पकडले, स्वतःच्या अश्रूने दादाच्या पायाचा अभिषेक केला आणि दादाला सांगितलं, दादा मला वाचवा, मी पापी आहे. दादा म्हटले, पापी होतो म्हणले का? पश्चाताप झालात ना तुला? आता पश्चात अनुतापी दोष जाता जाई न लगता निमेष पश्चात आपेन शुद्धती. आणि तो पट्टीचा कीर्तनकार बनला. कशा करता बोलतो? अशुभ त्या पुढे शुभ होऊन या ठाके. मग कदाचित कोणतरी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं असावं, महाराज अशुभाला ते शुभामध्ये परिवर्तित करतात असं जे तुम्ही म्हणता, मग त्या अशुभाला, त्या दृष्टाला, त्या दोषाला परिवर्तित शुभामध्ये परिवर्तित करत असताना, त्याला भक्त बनवत असताना ते त्याचा एमसीआर घेतात की पीसीआर घेतात, म्हणजे न्यायालयीन कोठडीमध्ये घेतात त्याला की पोलीस कोठडीमध्ये? तुकोबाराय सांगतात, बाबा संत पोलीस नाहीत आहेत. अरे ते संत आहेत, ते ना एमसीआर घेत ना पीसीआर घेत, मग त्यांना सुधरवतात. ते कोणत्या मार्गाने सुधरवतात? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात, प्रेम सुखाची आराती, प्रेम सुखाची आराती, प्रेम सुखाची आराती, प्रेम सुखाची आराती. पाप नाही ओखदासी, पाप नाही ओखदासी, ओखदासी कोण पाहे दया कडे, कोण पाहे दया कडे. आपणाही ओखदासी, आपणाही ओखदासी, कोण पाहे दया कडे, कोण पाहे दया कडे. तुकोबाराय म्हणतात ते त्याचा पीसीआर किंवा एमसीआर घेत नाही. त्याला सुधारवण्याकरता 2 मार्ग त्यांच्याकडे आहेत, प्रेम आणि सुखाची राशी. त्यांच्याकडे 2 गोष्टीच्या राशी आहेत, प्रेमाच्या आणि सुखाच्या. मला एक वाक्य बोलावंसं वाटतं, या जगतामध्ये जितके जितके म्हणून जीव आहेत, मग ते मुकी असोत व बोलके असोत, सुज्ञ असोत व आज्ञ असोत, त्या प्रत्येक जीवाला 2 गोष्टीची नितांत गरज आहे. एक म्हणजे प्रेम आणि दुसरं म्हणजे सुख. जे लोक जवळ येतात या 2च साधनामुळे एकमेकाच्या जवळ येत असतात असं म्हणतात. बुवा प्रेमाने जंगलचं पाखरू सुद्धा जवळ येते म्हणतात. असं कालपर्यंत परवापर्यंत मी म्हणत होतो. आता म्हणतात हा शब्द मी काढून टाकला. प्रेमाने जंगलचं पाखरू सुद्धा जवळ येतेच असं चकारात्मक म्हणतो. आपण विदर्भातले लोक पूर्व विदर्भात जा. पूर्व विदर्भामध्ये एक ज्येष्ठ समाजसेवक होऊन गेले, त्यांचं नाव होतं बाबा आमटे. बाबा आमटेचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत प्रकाश बाबा आमटे, आणि त्यांचा आश्रम आहे हा भामरागड परिसरामध्ये, गडचिरोली जिल्ह्यामध्ये. हा नक्षलग्रस्त एरिया आहे. उच्च विद्या विभूषित आहेत, उभयता डॉक्टर आहेत. त्यांनी इकडे प्रॅक्टिस शहराच्या भागात न करता त्या जंगलामध्ये आश्रम उभा केला. नक्षलग्रस्त लोकांना, आदिवासी लोकांना ते औषधोपचार करतात आणि सगळे लोक त्यांच्यावर नितांत प्रेम करतात. आश्चर्य असं आहे, प्रकाश बाबा आमटेंच्या आश्रमात तुम्ही जाऊन पहा. तुम्ही तुमच्या मोबाईलवर सर्च करा घरी गेल्यानंतर, आता नका करू. प्रकाश बाबा आमटे त्यांचं नाव टाका, त्यांच्यावर निघालेलं ते जे चित्रपट आहे तो सुद्धा दिसेल. त्या प्रकाश बाबा आमटेंच्या आश्रमामध्ये वाघ आहेत, अळणावाचे नाही, खरोखरचे शिंवा आहेत, हिंस्र पशु आहेत, पंजऱ्यात नाही आहेत, ते मोकळे आहेत, मोकळे किंग कोब्रा सारखे साप आहेत, मगर आहेत, हे सगळेचे सगळे चिते आहेत. कशाच्या भरोशावर त्यांनी आपलंसं केलेलं आहे? फक्त प्रेमाच्या माध्यमातून. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या साधक संतांनी समाजाची नाडी परीक्षा केली आणि ओळखलं त्यांनी की समाजाला कशाची गरज आहे, समाजाला प्रेमाची गरज आहे. आणि संतांचा जर विचार केला
तर संतांकडे प्रेमाची कमतरता नाही, प्रेमाची रास आहे आणि सुखाची रास आहे. संतांकडे सुखाची कमतरता नाही. सुख एक हेची ठाई बहुपाई, संतांच्या सर्व सुखाची लहरी आणि ज्ञानाबाई अलंकापुरी. सुख जर पाहिजे असेल तर कोणाकडे जाऊ? सुख कोणीकडे आहे? सुख फक्त संतांच्या जवळ आहे. एक विषय सांगतो, पहा म्हणजे लक्षात येईल. या जगतामध्ये 3 दुकान आहेत. 3 दुकानं कोणची? एक दुकान असं आहे की ज्या दुकानामध्ये केवळ दुःख मिळतं. दुसरं दुकान असं आहे की ज्या दुकानामध्ये दुःख मिश्रित सुख मिळतं. आणि तिसरं दुकान असं आहे की ज्या दुकानामध्ये केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त सुखच मिळतं. दुःख मिळतं ते दुकान जीवाचं आहे, दुःख मिश्रित सुख मिळतं ते दुकान देवाचं आहे, आणि केवळ सुखच मिळतं ते दुकान संतांचं आहे. जीवाचं दुकान आहे, केवळ दुःखच आहे. जो देखे सो दुखिया माबा सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया गर्भैरागी, दुख के कारण सुख देवनी, उदरी माया त्यागी. जो देखे सो दुखिया बाबा, ज्याच्याकडे पाहतो तो सगळं दुःखीच आहे. राजा दुखी आहे, प्रजा दुखी आहे, गर्भैरागी, सगळे दुःखीच दुःखी आहेत. जीवाचं दुकान आहे. दुःख मिश्रित सुख मिळतं ते देवाचं दुकान आहे. देवाचं वैशिष्ट्य आहे, देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय. एकनाथी भागवताच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वसुदेवजी नारदांची स्तुती करतात. देवानां भूतानां देवचरितम, दुःखाय च सुखाय च, सुखाय एव हि स्वादुनां त्वादृशा अच्युतात्मनां. वसुदेवजी नारदाला म्हणतात, महाराज भूतानां देवचरितम, यावत जीवन या जे लोक आहेत भूतलावरचे, या सगळ्या भूतलावरील लोकांच्या जीवनाकरता देवाचा जो अवतार आहे, दुःखायच सुखायच, दुःख आणि सुखाला कारणीभूत होतो. सुखा एव ही साधुना, केवळ सुखाला कारणीभूत जर कोणाचा अवतार असेल तो संतांचा अवतार आहे. ते एका वेळेला भक्तांना आणि एका वेळेला दैत्यांना सुखी पाहू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाराचे एक सुंदर अभंग आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तिथी एकच होती, श्रावण वद्य नवमी. एकाच तिथीला 15 किलोमीटर अंतरावरचे 2 गाव होते, एक म्हणजे मथुरा आणि दुसरं म्हणजे गोकुळ. आणि या 2 गावामध्ये वेगवेगळे 2 सण साजरे केले जात होते. गोकुळामध्ये श्रावण वद्य नवमीला दिवाळी होती, आणि त्याच दिवशी मथुरेमध्ये 15 किलोमीटर अंतरावर होळी होती. कधी? ज्यावेळेला भगवान परमात्म्याचं प्रगटीकरण झालं. नंद राजाकडे नंदोत्सव होता. गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे, आणि मथुरेमध्ये लोक बोंबल्या मारत होते, कंसाचा वैरी हातचा निष्ठून गेला म्हणून. का? देवाच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे. नसेल लक्षात आलं तर व्यवहाराचा दृष्टांत सांगतो. पहा, वातावरणाला पाहून अशाच वेळेला गावात काही गुणापुराच्या एका गावामध्ये सप्ताह असेल, आणि एका बापाला 2 मुली होत्या, 2 जुळ्या मुली होत्या. 2च्या दोन्ही मुली सप्ताह करता बापाने आणल्या. बापाचं नितांत प्रेम, दोन्ही पोरीला जवळ बसून घेतलं. उजवीकडून एक आहे, डावीकडून एक आहे. बाप त्या दोघीला एक कुरवाडतोय, त्यांचा लाड करतोय. विवाहित मुली आहेत. बापाने पोरीला विचारलं, का गं पोरी, कसं काय तुझं? सगळं व्यवस्थित आहे ना? तिने वर पाहिलं, वातावरण बदललेलं दिसलं, बदली आलेली दिसली. तिने बाबाला सांगितलं, बाबा आता ही जी बदली आलीत ना, पंजाब डॉक्टरने अंदाज सांगितलेला आहे, हे जर पाऊस पडला ना बाबा, हा एक चांगला पाऊस पाहिजे, गुळपाळव्याला पडला तसा, असा जर पाऊस पडलात ना तर माझी 50 एकर पराठी आहे, आणि हे जर पाणी पडलं तर एकरी 5 क्विंटल फरदळ कुठं गेलंच नाही. एक पाणी पाहिजे, फक्त आमच्याकडे पाण्याची व्यवस्था नाही. एवढं पाणी पडलं ना तर एकरी 5 क्विंटल. बापाने गणितच केले, एकरी 5, 50 एकर पराठी. गणित तुम्ही करा, गणितात मी कच्चा आहे तसा. म्हणजे किती कापूस होतो ना आजच्या भावाने किती पैसे येतात. बापाने देवाला प्रार्थना केली, देवा बापा मा पोरीचं जर एवढं कल्याण होत असेल ना, पडू दे एखादा ठोक चांगल्या पद्धतीने. प्रार्थना केली. दुसऱ्या पोरीला विचारलं, का गं बाई तुझं कसं काय? ते म्हटले, बाबा खरं सांगू का, आता हे वातावरण बिघडलं ना, आता हा जर पाऊस पडला नाहीत ना तर पैसाच पैसा आहे. कारण कालच आमच्या घरच्या बुवानी 5 लाखाची विटेची भट्टी लावून ठेवलेली आहे, आणि नुसती पेटवायची आहे. आता जर पाणी आलं ना तर जाग्यावरच धिंगाणा आहे. आता बापानी 1 मिनिटाच्या अगोदर देवाला पाणी पाडण्याकरता प्रार्थना केली, आणि मग काय डबल कॉल करून सांगेल पाणी पडू देऊ नको म्हणून. कारण एक बाप एका वेळेला 2 पोरीला सुखी पाहू शकत नाही, तर तो विश्वाचा बाप आहे. आणि विश्वाचा बाप एका वेळेला भक्तांना आणि दैत्यांना सुखी पाहू शकत नाही. ज्यावेळेला दैत्य सुखी असतात त्यावेळेला भक्तांना दुःख असते, आणि ज्यावेळेला भक्त सुखी होतात त्यावेळेला दैत्यांना दुःख असते. म्हणून सुखमिश्रित दुःख मिळतं ते देवाचं दुकान आहे, आणि केवळ सुख मिळतं ते संतांचं दुकान आहे. सुख या संत समागमे, आपण प्रमाण म्हणून गेलो. सर्व सुखाची लहरी
ज्ञानाबाई अलंकापरी सुख एक हेची ठाई आणि बहुपाई संतांच्या. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारांत बाबा त्या दृष्टांना श्रेष्ठ बनवण्याकरता संत दोन मार्गाचा अवलंब करतात. यांच्याकडे प्रेमाची रास आहे आणि सुखाची रास आहे. रास हा शब्द दोन्हीकडे लावायचा, प्रेमाकडे आणि सुखाकडे. रास कशाला म्हणतात? आपण शेतकरी आहोत, लवकर लक्षात येईल. रास कशाला म्हणतात? हरभरे, गहू, ज्वारी तयार केली थ्रेशरने, त्या होडंबाने तयार केली, जो गंज पडलेला असतो त्याला काय म्हणतात? रास. की मोजमाप झाल्यावर रास म्हणतात, मोजमाप झाल्यावर थप्पी म्हणतात त्याला रास म्हणता येण्याची व्यवस्था नाही. जी आमाप असते तिचं नाव रास. यांच्याकडे सुख किती आहे आणि प्रेम किती आहे याची मोजदात आतापर्यंत कोणाला करता आली नाही. प्रेम सुखाची राशी आणि एका गोष्टीची उणीव जगद्गुरु तुकोबारांतात यांच्याकडे आहेत. पाप नाही मोक्षदाशी. तुकोबारांतात कल्पना करा, एखाद्या माणसाचं पोट दुखायला लागलं आणि पोट दुखणारा माणूस दवाखान्यात गेला, डॉक्टरने त्याची नाडी परीक्षा केली आणि नाडी परीक्षा केल्यानंतर डॉक्टरच्या रोग लक्षात आला. डॉक्टरने सांगितलं, म्हटले भाऊ मला तुम्हाला झालेला रोगही लक्षात आला, त्याचं औषधही माझ्याकडे उपलब्ध आहे, ती मी फुकटात देणार आहे. फक्त अनुमान थोडंसं विचित्र आहे. तुम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांकडे जा, माझं नाव सांगा, त्यांना सांगावं माझं पोट दुखते, आमच्या डॉक्टरने गोळी लिहून दिलेली आहे. ती गोळी त्याचं अनुपान आहे ते पापामध्ये उगाडून घ्यावी लागते. आणि तू तुकाराम महाराजकडे जाऊन औषधा करता 25 ग्राम पाप मागून आण, त्यांनी दिलं तर जमेल, नाही तर शक्य नाही. तुकोबारे म्हणतात, तो मरणासन्न अवस्थेला प्राप्त झालेला असेल आणि माझ्याकडे कितीही दयाब असेल तरी मी त्याला औषधा करता सुद्धा पाप देऊ शकत नाही, कारण आमच्याकडे पापाचा संबंधच नाही. पाप नाही ओखदाशी म्हणजे तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्यांगा. आम्ही अग्निरूप झालेलो आहोत, आमच्या अंगाला ना पाप ना पुण्य. एक उदाहरण सांगतो पहा. एक चोर होता, चोरी करता करता पकडला गेला. नेहमी एक विषय सांगत असतो, चोरी करणं पाप नाही, हाती सापडणं पाप आहे. बाकी डबल सांगतोय, चोरी करणं पाप नाही, हाती सापडणं पाप आहे. त्याच्यातही चोराचे दोन प्रकार आहेत. एक भाग्यवान चोर, दुसरा अभागी चोर. भाग्यवान चोर म्हणजे एक पब्लिकच्या हातात सापडतो, दुसरा पोलीसच्या हातात सापडतो. पैकी भाग्यवान कोणता? पोलीसच्या हातात सापडणारा चोर भाग्यवान आणि पब्लिकच्या हातात सापडणारा अभागी. का? पोलीसच्या हातात जर चोर सापडला तो कितीही मोठा गुन्हेगार असू द्या, संध्याकाळी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्याची बाकायदा जावाई म्हणून जेवायची व्यवस्था पोलीस स्टेशनला करावी लागते. परंतु पब्लिकच्या हातात सापडला की ज्याच्याशी त्याचा काही संबंध नाही ते त्याच्यावर हात धुवून घेत असतात. एकदा प्रवास करत असताना ट्रॅफिक जाम झालं, एक मोटरसायकलवाला इतक्या गर्दीतून अशी गाडी करत पुढे आलात, माझ्या गाडीच्या पुढे गाडी उभी केली. समोर ट्रॅफिक जाम होण्याचं कारण होतं एक चोर पकडला गेला होता, लोक त्याला झोडपत होते. हा त्या गर्दीत गेला आणि त्याला 2-4 लाथा 5-6 बुक्क्या मारल्या, थापळा मारल्या आणि बाहेर आला. मला विचारतो, महाराज त्या माणसाला का मारून राहिले हो लोक? म्हटली मलाही माहित नाही, तू मारून आला ना. म्हटलं 5-6 लाथा मारल्या, 8-10 बुक्क्या मारल्या, थापळाही मारल्या. म्हटले महाराज म्हणजे काही संबंध नाही, मारून आले घे हात धु. पण हा भाग्यवान चोर होता, हा राजाच्या सैनिकाच्या हातात लागला, त्याला कैदेत टाकण्यात आलं आणि कैदेत टाकल्यानंतर त्याच्यावरची केस. आता अशा पद्धतीची लांबलचक प्रक्रिया नव्हती त्यावेळेला. राजाच्या समोर हजर करण्यात आलं, राजाने ताबडतोब त्याला फाशीची शिक्षा फरमावली. मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारतात आणि मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारली, कारण म्हटले बाबा तुझी काय इच्छा शेवटची? यांनी राजे साहेब माझी काहीच इच्छा नाही, एकच इच्छा आहे, माझ्याकडे सोनं तयार करण्याची विद्या आहे. राजाने विचार केला, 75च्या वर भाव चालले, बरोबर आहे ना मी बोलतोय, 75च्या वर भाव चाललेत आणि त्यातल्या त्यात सोनं तयार करण्याची विद्या आहे म्हणते, देतो म्हणते, सोबत न्यायची नाही म्हणते. म्हटले मग काय अरे? हा म्हटले राजेसाहेब त्याचं असं आहे, सातपुड्या पाळ्यामध्ये एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचा रस काढावा लागतो आणि तो लोखंडावर टाकला की तुम्ही लोखंड जितकंही आणू द्या त्या सगळ्या लोखंडाचं सोनं होते, पण ती वनस्पती सातपुड्यात आहे. राजा म्हटले हुशार दिसते, वनस्पती आणण्याकरता तू जाशील आणि तिकडच्या तिकडे 9-10-11 होशील. म्हटले तसं नाही, तुमचे सैनिक द्या माझ्यासोबत, हातापायातल्या बेड्या कायम ठेवा, मी बोट दाखवेल, मी हातही लावणार नाही त्या वनस्पतीला. ती वनस्पती तोडायची, कुटायची, मुळासहित उपटून ती कुटायची, बारीक करायची, त्याचा रस काढायचा आणि लोखंडावर टाकलं की त्याचं सोनं होते. आता हा गेला जंगलामध्ये, त्यांनी वनस्पती दाखवली, त्यांनी पार मोठी उपटून आणली, मिक्सर मध्ये टाकून पार त्याचा रस काढला, मोठीची मोठी कळई रसाची भरून ठेवली आणि नगरात जितकं लोखंड असेल तितकं सगळं लोखंड हनुमंताच्या मंदिराच्या पुढे आणलं. राजा स्वतः समोर हजर होता, प्रात्यक्षिकच करू म्हटले त्याचा आता. आणि तो कैदी सुद्धा पकडून आणलात आणि कैद्याने सांगितलं, राजेसाहेब झाली सगळी तयारी? म्हटले हो. हा त्या पाल्याचा रस, हे ते लोखंड. आणि म्हटले आता काय विधी आहे? म्हटले विधी एवढाच आहे, हा रस घ्यायचा आणि या लोखंडावर टाकायचा की लगेच त्याचं सोनं होते. म्हटले मग करायचं काय त्याच्याकरता? म्हटले अट एवढीच आहे,
हा रस त्याच व्यक्तीच्या हातून लोखंडावर टाकला की त्याचं सोनं होते. ज्यांनी स्वप्नातही कधी पाप केलं नसेल, जो निष्पाप असेल त्याच्या हातून टाकल्या गेलं तर सोनं होते. आणि तुम्ही पाप प्रयोग करून जी गर्दी होती की नाही पुढं पुढं पाहण्याकरता येणाऱ्याची, ते आपोआपच असे मागं मागं सरकत होते. न जाणू राजाने जर आपल्याकडे बोट केलं म्हटलं टाकते आणि त्याचं सोनं नाही झालं की लटकलो आपण. एक एक जण मागं, एक एक जण मागं, कोणीच पुढे यायला तयार नाही. या सैनिकांनी कैद्यांनी सांगितलं, राजेसाहेब करा ना, कोणाला तरी आदेश करा ना. जे फार मोठे मोठे टपोरे गंधावले दिसतात, दुकान उघडायच्या अगोदर त्या फाटकाजवळ 50-60 देवाचं नाव घेतात आणि आतमध्ये गेले की गल्ल्याला उदबत्ती, ते फूल आणि ते अमुक आणि ढमुक आणि मोठेचे मोठे टपोरे गंध हे सगळे त्यांना करा ना पुढं. राजाने जे काही सावकार लोक होते, मोठे मोठे धनिक होते, त्यांच्याकडे त्यांचं जय गोपाल जय गोपाल जय गोपाल करणारे राजा त्यांच्याकडे गेला. म्हटले, का तुम्ही फार पुण्यवान आहात, सप्त्यात तुमची वर्गणी असते, प्रत्येक ठिकाणी तुम्ही अन्नदान करता, दान धर्म करता, व्हा पुढं. त्यांचे राजे साहेब आम्ही नाही टाकणार बा. म्हटले का? याचं त्याला माहित आहे, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा, मी किती पापी आहे किती पुण्यवान आहे तुम्ही काय समजू शकता? माझं मन सांगते मी किती पुण्यवान आहे किती पापी आहे. तर त्यांनी कोणीच पुढे आलं नाही, कारण त्यांचं माहित होतं त्यांनी एका महिन्यात 3-3 महिन्याचं व्याज खाल्लं. हो, मागको महिनो फाक, फाक्को होली, होलिको शिंगो. मागको महिनो फाक, फाक म्हणजे फाल्गुन, फाक्को होली, होळी म्हणजे फाल्गुनच, आणि होलिको शिमगो, शिमगा म्हणजे फाल्गुनच. एका महिन्यात 3-3 महिन्याचं व्याज खाल्लं. काय निष्पाप आहेत का? जे जकातीचा धंदा तेथे पाप वशे सदा. कोणीच पुढे नाही आलं. दुकानदार नाही, हबप नाही, कुभप नाही, देभप नाही. मग मंत्रिमंडळातले जे काही मंत्री होते तेच कुठं धुतल्या तांदळाचे होते. एकही मंत्री पुढे नाही आला. आणि मग शेवटी त्या कैद्यांनी सांगितलं, राजेसाहेब कोणीच नाही का? मग असं कर ना, तुमच्याच हाताने होऊन जाऊ द्या ना. शुभश शीघ्रम. राजा तरी कुठं धुतल्या तांदळाचा होता. राजांनी सुद्धा माघार घेतली आणि आता त्या कैद्यांनी बोलण्याकरता सुरुवात केली. म्हटली, महाराज एक बोलू का तुमच्याशी? काय? मी पकडल्या गेलो म्हणून पापी, मी पकडल्या गेलो म्हणून पापी, आणि तुम्ही न पकडता मोकाटे पापीच आहात की नाही? कोण आहे असं धुतल्या तांदळाचा की जो म्हणेल माझ्याकडे पाप नाही? एकच आहे, त्याला विष्णुदास असं म्हणतात. पाप नाही ओकदाशी. नाशिकला कुंभमेळा होता, आता 2027ला आहे. स्वानंद सुखनवशी जोग महाराज होते आणि जोग महाराजांच्या काळामध्ये नाशिकला कुंभ आला. नाशिकच्या कुंभामध्ये जोग महाराज स्वतः गेले. शिष्य जोग महाराजांचे विद्यार्थी सगळे सोबत होते. तिथल्या पंड्यांनी पाहिलं, मोठं गिरेक दिसले. म्हटलं आइये आइये महाराज जी, संकल्प छुडाइये. जोग महाराजच्या हातावर पाणी टाकलं आणि त्यांनी मंत्र म्हणण्याकरता सुरुवात केली. पापोहम पापकर्माहम पापात्मा पाप संभवाम त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भव. सुराई महाराजी संकल्प. जोग महाराज संतापले आणि जोग महाराज संतापून तोंड सांभाळून बोल. कोणाला म्हणतो पापवन? कोण पाप कर्मा? कोण पापात्मा? पठ्ठ्यानी स्वप्नात सुद्धा कधी पाप केलं नाही. स्वप्नात पाप केलं नाही असं म्हणण्याकरता हिम्मत लागते तेवढी तो विष्णुदास असावा लागतो. म्हणून जगद्गुरु तुकारांतात, प्रेम सुखाची राशी आणि पाप नाही ओ कदाशी. त्यांच्याकडे एकाच गोष्टीची उणीव आहे, त्यांच्याकडे पाप नाही. मग कोणीतरी विचारला असावं, महाराज त्यांच्याकडे पाप नाही म्हणजे काय? मग पापाचा विरुद्धार्थ काय आहे? पुण्य आहे. मग त्यांच्याकडे पाप नाही, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त पुण्यच आहे. मग जगद्गुरु तुकोबाराला त्यांनी विचारलं असं, महाराज त्यांच्याकडे जर पुण्य असेल तर त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या पुण्याचं ते करतात काय, किंवा त्या पुण्याचा विनियोग त्यांनी कशा करता केला? त्याचं उत्तर तुकोबारा अभंगाच्या शेवटच्या चरणात. गेली वैकुंठ
दयाकडे कोण पाहे दयाकडे कोण पाहे दयाकडे वीर विठ्ठलाचे गाडे वीर विठ्ठलाचे गाडे शुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली माऊली